तुमचं अण्णासाहेब पाटील कर्ज प्रकरण रिजेक्ट झालंय किंवा होल्डमध्ये अडकलंय का? तर आता टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण सरकारनं 13 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्धीपत्रक काढून त्यामध्ये त्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये बदल केलेले आहेत. आता तुम्ही घरी बसून सगळं काम करू शकणार आहात. नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहताय महासरकारी योजना. आज आपण बघणार आहोत की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये आलेला जो नवीन अपडेट आहे ते अपडेट आपण व्यवस्थितरित्या सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. ज्यांचे ऍप्लिकेशन रिजेक्ट, होल्ड किंवा पेंडिंग आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, आणि ज्यांना या कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी देखील हा बदल खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. रिजेक्ट प्रकरणासाठी या ठिकाणी एक मोठी सुविधा आहे मित्रांनो. आधी काय होतं, डॉक्युमेंट कमी असले की प्रकरण डायरेक्ट रिजेक्ट होतं आणि तुम्हाला ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. पण आता काय झालंय, तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला रिजेक्ट फॉर इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स स्पष्ट दिसणार आहे, आणि तुम्ही घरी बसूनच जी अपूर्ण कागदपत्र आहेत ती अपलोड देखील करू शकणार आहात. दुसरी स्टेप म्हणजे, दुसरा बदल म्हणजे स्क्रुनिटी आणि सबमिट प्रोसेस. जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता, तुमचं प्रकरण स्क्रुनिटी मध्ये जातं, तिथं ऑनलाईन व्हेरिफिकेशन होतं. सगळं योग्य असेल तर तुम्हाला सबमिट बटन त्या ठिकाणी येतो आणि तुमचं ऍप्लिकेशन पुढं मुख्यालयाकडे जातं. मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला माहिती उपयोगी वाटलेली असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे. होल्ड प्रकरण कसं सोडवायचं? मित्रांनो, जर तुमचं प्रकरण होल्ड मध्ये असेल तर त्याचं रिझन तुम्हाला लॉग इन मध्ये दिसणार आहे. तुम्हाला 15 दिवसात त्या चुका दुरुस्त करायच्या आहेत, आणि गरज लागली तर तुम्हाला जिल्हा कोऑर्डिनेटरची मदत घ्यायची आहे. क्लेम प्रोसेस मधला मोठा बदल. आता सर्वात मोठं अपडेट म्हणजे, पूर्वी काय होतं, पैसे खात्यात आल्यावरच पुढचा क्लेम करता येत होता, पण आता तुमचं प्रकरण सेंड फॉर CAFO झालं की तुम्ही लगेच पुढचा क्लेम करू शकता. म्हणजे वेटिंग टाइम जो आहे तो कमी झालेला आहे. ब्लॉक होण्यापासून सावध राहायचं आहे मित्रांनो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये एकच नंबर मल्टिपल ठिकाणी वापरलेला असेल, बँक डिटेल मिसमॅच असतील किंवा डॉक्युमेंट मध्ये गडबड असेल तर तुमचं प्रकरण ब्लॉक होऊ शकतं. पुढे येणारी सुविधा म्हणजे भविष्यात क्लेम होल्ड साठी डायरेक्ट लॉग इन मधून डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधा येणार आहे. मित्रांनो, आता मला एक गोष्ट सांगा, तुमचं ऍप्लिकेशन कोणत्या स्टेज मध्ये आहे? रिजेक्ट, होल्ड? कमेंट मध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला स्वतः रिप्लाय देईल. जर याचं प्रसिद्धीपत्रक तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला आपल्या या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा बायोमध्ये तुम्हाला लिंक चेक करायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे, इतर मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे, आणि इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद.